श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 29 जुलै वार बुधवार आणि या दिवशी आलेली आहेत गुरुपौर्णिमा. जी पौर्णिमा आषाढ महिन्यामध्ये येते त्या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा असे म्हटले जाते. या गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात, कारण याच दिवशी महर्षी व्यास यांचा जन्म झाला होता. गुरुपौर्णिमा गुरु आणि शिष्य यांच्या पवित्र नात्याचा सन्मान करण्याचा हा दिवस आहे आणि म्हणून या दिवशी आपल्या गुरूंना भेटून त्यांचे आशीर्वाद घेतात आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतात. आषाढ महिन्यात येणारी गुरुपौर्णिमा ही आध्यात्मिक मार्गावर चालण्यासाठी विशेष महत्त्वाची मानली जाते. वर्षातील हा काळ आषाढ महिन्यातील पौर्णिमेचा दिवस हिंदू पंचांगातील सर्वात महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी गुरूंचा सन्मान केला जातो, जे आपल्याला अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशात आणतात. हा कृतज्ञता, चिंतन आणि आध्यात्मिक दीक्षेचा एक अतिशय विशेष दिवस आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार गुरु आणि शिष्य यांच्यातील नाते सर्वात महत्त्वाचे आहे. याचे कारण असे की गुरु हे गुरुग्रहाचे प्रतिनिधित्व करतात, जो आपल्या जीवनात विस्तार आणि ज्ञान आणतो. अशा या गुरुपौर्णिमेचा प्रारंभ 28 जुलैला सायंकाळी 6:18 होणार आहे आणि या पौर्णिमेची समाप्ती 29 जुलैला रात्री 8:05 होणार आहे. उदय तिथीनुसार 29 जूनला म्हणजे उद्याच गुरुपौर्णिमा ही साजरी केली जाणार आहे. पूजेचा शुभमुहूर्त उद्या सकाळी 5:41 पासून ते 9:05 असणार आहे आणि राहुकाळ जो आहे तर तो दुपारी 12:27 पासून ते 2:08 असणार आहे. या राहुकाळामध्ये आपल्याला चुकूनही आपल्या गुरूंची पूजा सेवा जी आहे तर ती करायची नाही, कारण राहुकाळ हा कोणत्याही पूजेसाठी आणि सेवेसाठी वर्ज्य केला जातो. तर हा राहुकाळ सोडून तुम्ही उद्या दिवसभरामध्ये कधीही आपल्या गुरूंची सेवा जी आहे, पूजा जी आहे तर ती करू शकता. तसेच गुरुपौर्णिमेचा दिवस भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना देखील समर्पित असतो. या दिवशी माता लक्ष्मी ही पृथ्वीवरती जागृत अवस्थेमध्ये भ्रमण करत असते. तिची सेवा, उपासना, उपाय करणाऱ्यांना ती धन, धान्य, समृद्धी, ऐश्वर्य प्रदान करत असते. गुरुपौर्णिमेचा दिवस धार्मिक दृष्टीने खूप महत्त्वाचा मानला जातो आणि म्हणून या दिवशी आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा सांगितल्या जातात. आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी असा उपाय सांगणार आहे. तर उद्या सकाळीच आपल्याला आपल्या घराबाहेर एका ठिकाणी एक दिवा लावायचा आहे. हा दिवा लावल्याने शत्रू घरी येऊन तुमची माफी मागेल. 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन पैसा, धन, संपत्ती, घराची भरभराट होईल. कुटुंबाची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. घरात अखंड लक्ष्मी नांदेल. तर असा हा दिवा कुठे लावायचा आहे, कसा लावायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच व्हिडिओला एक हाईप देखील द्या. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या गुरुपौर्णिमेला करायचा आहे. सकाळी 12 वाजण्याच्या अगोदरच आपल्याला हा उपाय जो आहे तर तो आपल्या घरामध्ये करायचा आहे. उद्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी ज्या घरामध्ये हा उपाय केला जाईल त्या घरात अखंड लक्ष्मी नांदेल. हा उपाय केल्याने तुमच्या घरामध्ये तुम्ही स्वतः बदल बघू शकतात. तुमच्या घरामध्ये ज्या काही अडचणी चालू होत्या, जी काही किरकिर चालू होती, जी काही भांडणे सुरू होती तर ती कुठेतरी कमी झालेली तुम्हाला नक्कीच दिसू लागेल. बऱ्याच वेळा तुम्ही बघितलं असेल की जेव्हा आपण दुसऱ्यांच्या घरी जातो तेव्हा तिथं गेल्यानंतर तुम्हाला खूप प्रसन्न वाटतं.
त्या घरामध्ये, त्या लोकांमध्ये तुम्हाला थांबावंसं वाटतं. परंतु तिथून आपल्या घरात आल्यानंतर आपली अचानक चिडचिड वाढते. आपल्या स्वतःच्याच घरामध्ये आपल्याला थांबावंसं वाटत नाही. सारखं आपल्याला झोपून राहावंसं वाटतं. आपल्या घरामध्ये काहीतरी निगेटिव्हिटी किंवा काहीतरी नकारात्मकता किंवा काहीतरी दोष आहे असं तुम्हाला सतत जाणवत असतं. तर ह्या ज्या काही गोष्टी तुमच्या घरामध्ये सुरू आहे तर त्या कुठेतरी कमी होताना तुम्हाला नक्कीच जाणवेल, इतका प्रभावी हा उपाय आहे. हा उपाय जेव्हा तुम्ही करता तेव्हा तुमच्यामध्ये जे काही वाईट विचार सुरू आहे तर ते नक्कीच 100% कुठेतरी कमी होताना तुम्हाला दिसतील. तसेच गुरुपौर्णिमेचा दिवस म्हणजे लक्ष्मी प्राप्तीचा दिवस आहे. जेव्हा हा उपाय तुम्ही श्रद्धेने तुमच्या घरात करता तेव्हा तुमच्या घरामध्ये बरकत ही कायमची राहील. तुमच्या घरामध्ये सुख, शांतता ही टिकून राहील. घरातील ज्या काही आर्थिक अडचणी सुरू होत्या तर त्या नक्कीच दूर होईल. तुम्हाला भाग्याची, नशिबाची आणि माता लक्ष्मीची साथ मिळेल. साक्षात धनाची देवी माता लक्ष्मी ही तुमच्यावर प्रसन्न होईल. जर आपण हा उपाय आपल्या घरात या शुभ आणि पवित्र दिवशी जर केला तर घरातील सर्व सदस्यांचे प्रगतीचे मार्ग हे खुले होतात. आपल्या मुलांची, पतीची, कुटुंबाची अगदी भरभरून प्रगती होते. घरातील प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक कामामध्ये यश मिळते. घरामध्ये सर्व गोष्टी ज्या आहेत तर त्या चांगल्या घडू लागतात. शुभ कार्य घडू लागतात. भरपूर दिवसापासून जी तुमची रखडलेली कामं होती, जी काही अडलेली कामं होती तर ती सुद्धा या उपायाने नक्कीच पूर्ण होईल. तसेच तुमच्या जीवनामध्ये एखादा शत्रू असेल, शत्रूचा तुम्हाला वारंवार त्रास होत असेल, शत्रूमुळे तुमच्या प्रगतीमध्ये अडथळे येत असतील तर अशा शत्रूचा नाशसुद्धा या उपायाने होईल. आपल्या हिंदू धर्मात दिवा हा खूप महत्त्वाचा आहे. दिव्याशिवाय कोणतीही पूजा ही अपूर्ण मानली जाते. दिवा म्हणजे प्रकाश, ज्ञान, सकारात्मकता आणि भक्तीचे प्रतीक आहे. आणि म्हणून प्रत्येक पूजेमध्ये दिवा हा अवश्य लावला जातो. दिवा हे आपल्या घरातील दारिद्र्य, गरिबी दूर करत असते. आणि म्हणून आपल्याला हा जो दिवा आहे तर या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरामध्ये लावायचा आहे. आता उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या बुधवारी सकाळी लवकर उठायचं आहे. उठल्यानंतर सर्वप्रथम आपलं घर हे स्वच्छ करून घ्यायचं आहे. आपल्या घराचा जो शेवटचा कोपरा असतो तर तिथून झाडू मारत मारत तुम्हाला मुख्य प्रवेशद्वारावरती सगळा कचरा आणायचा आहे आणि तो भरून तुम्हाला घराच्या बाहेर टाकायचा आहे. बऱ्याच वेळा आपण काय करत असतो बघा, आपल्या मुख्य प्रवेशद्वारापासून घरं झाडायला सुरुवात करतो, परंतु ते पूर्णपणे चुकीचं आहे. आपली घरं नेहमी जो घराचा शेवटचा कोपरा आहे तिथून स्वच्छ करत मुख्य प्रवेशद्वारावरती आणावे आणि तो कचरा तिथून बाहेर टाकावा असं म्हटलं जातं. यामुळे आपल्या घरातील दरिद्रता, इडापिडा, दुःख, संकट जे आहे तर ते आपल्या घरातून बाहेर जातात. यानंतर तुम्हाला स्वच्छ स्नान करायचं आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकायची आहेत. स्नान करून झाल्यानंतर एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे. त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे. थोडीशी हळद, थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे, थोडंसं गंगाजल टाकायचं आहे. आणि यानंतर हे जे पाणी आहे ना हे तुमच्या हाताने तुमच्या उंबरट्यावर, मुख्य प्रवेशद्वार जो उंबरटा असतो तर त्याच्यावरती, मुख्य प्रवेशद्वारावरती उंबरट्याच्या बाहेर शिंपडायचं आहे आणि एक कपडा घेऊन ते तुम्हाला पुसून काढायचं आहे. यानंतर तुम्हाला सर्वप्रथम उंबरट्यावरती हळदीचं लेपन करून घ्यायचं आहे. हळदीचं लेपन कसं करतो हे आपल्याला सर्वांनाच माहीत आहे. तर उंबरट्यावरती हळदीचं लेपन करून घ्यायचं. पौर्णिमेच्या दिवशी उंबरट्यावरती हळदीचं लेपन केल्याने माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते. नकारात्मक ऊर्जा ही आपल्या घरापासून दूर राहते. लक्ष्मीही आपल्या घरामध्ये येत नाही. म्हणून उंबरट्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे. लेपन करून झालं की एका वाटीमध्ये थोडंसं कुंकू घ्यायचं आहे. कुंकवामध्ये पाणी टाकायचं आहे. कुंकवाचा गंध तयार करायचा आहे आणि या कुंकवाच्या गंधाने आपल्याला उंबरट्यावरती जिथं आपण हळदीचं लेपन केलं आहे तर तिथे डाव्या आणि उजव्या साईडला 2 स्वस्तिक काढायचं आहे. हे स्वस्तिक काढल्यानंतर उंबरट्याच्या मधोमध तुम्हाला अष्टलक्ष्मीचं प्रतीक काढायचं आहे. अष्टलक्ष्मीचं प्रतीक कसं काढायचं तर आपल्या उजव्या हाताचं जे करंगळीजवळचं बोट असतं तर ते तुम्हाला कुंकवाच्या गंधामध्ये बुडवायचं आहे
आणि यानंतर उंबरठ्याच्या मधोमध पहिलं बोट तुम्हाला ओढायचं आहे आणि अष्टलक्ष्मीच्या पहिल्या लक्ष्मीचं नाव घ्यायचं आहे. आता पहिलं बोट ओढल्यानंतरनं अधिलक्ष्मी, दुसरं बोट कुंकवाचं ओढलं की धनलक्ष्मी, तिसरं बोट ओढल्यानंतरनं गजलक्ष्मी, यानंतर संतानलक्ष्मी, वीरलक्ष्मी, विद्यालक्ष्मी आणि विजयलक्ष्मी असे तुम्हाला 8 कुंकवाची बोटं ओढून या अष्टलक्ष्मीचं प्रतीक काढायचं आहे. आता हे अष्टलक्ष्मीचं प्रतीक काढल्यानंतर तुम्हाला त्यावरती हळद, कुंकू, अक्षदा, फुले अर्पण करायची आहेत आणि यानंतर तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे. मातीची पणती घ्यायची आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला दुहेरी लांब कापसाची वात लावायची आहेत आणि शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे. वात लावताना ती लाल पिवळी करून लावायची आहेत. हळद कुंकू लावून ती लाल पिवळी बनवा आणि अशी वात त्या दिव्यामध्ये लावायची आणि असा हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून उंबरठ्याच्या मधोमध लावायचा आहे. अगदी अर्धा पाऊण तास हा दिवा तेवत राहिला तरीही चालेल, हरकत नाही. दिवा स्वतःहून विजेपर्यंत तसाच तेवत ठेवायचा आहे, स्वतःहून दिवा भिजवायचा नाही. दिवा लावल्यानंतरनं त्या दिव्यामध्ये आपल्याला 2 अखंड फुलाच्या लवंगा आणि 2 हिरवी वेलची टाकायची आहेत आणि 1 रुपयाचं एक नाणं टाकायचं आहे. दिव्याला हळदी कुंकू लावून दिव्याची सुद्धा पूजा करायची आहे. यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे. त्या लाल रंगाच्या कपड्यामध्ये 2 तुळशीपत्र ठेवायचे आहेत आणि तुळशीची एक काडी ठेवायची आहेत आणि त्याची पोटली तयार करून ही तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरती आतल्या किंवा बाहेरच्या साईडने जिथे कुठे ठेवायला जागा असेल तिथे तुम्हाला ही पोटली ठेवून द्यायची आहेत. आता ही पोटली किती दिवस ठेवायची, जोपर्यंत चातुर्मास चालू आहे, चातुर्मास जेव्हा संपेल तेव्हा ती पोटली तुम्ही काढून घ्यायची आहेत आणि वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायची आहेत. जेव्हा तुम्ही अशा प्रकारे उपाय या गुरुपौर्णिमेला तुमच्या उंबरठ्यावरती करता तेव्हा घरामध्ये कधीच नकारात्मकता किंवा अलक्ष्मी, वाईट शक्ती प्रवेश करणार नाही. कारण तुळस जी आहे तर ती संकट, विघ्न दूर करणारी मानली जाते. त्यामुळे आपल्या कुटुंबावर कधीच वाईट संकट, विघ्न हे येत नाही. जेव्हा असा दिवा आपण उंबरठ्यावरती या दिवशी लावतो तेव्हा आपल्या घरातील अंधार, वाईट शक्तीचा नाश होतो. आपल्या कुटुंबामध्ये, व्यक्तींमध्ये काही नकारात्मकता असेल तर ती सुद्धा या उपायाने नष्ट होते. अष्टलक्ष्मीचं प्रतीक काढल्याने आपल्या घरात अष्टलक्ष्मीचा वास राहतो, तिची सेवा आपल्याकडून घडत असते आणि म्हणून अशा पद्धतीने हा उपाय तुम्हाला करायचा आहे. त्याचबरोबर उंबरठ्याच्या बाहेर तुम्ही लक्ष्मीची पावलं काढू शकतात, गोपद्म काढू शकता किंवा छान एखादी स्वस्तिकची रांगोळीसुद्धा काढू शकता. एवढंच नाही तर आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती या दिवशी हळदीने स्वस्तिक काढायचं आहे आणि त्या स्वस्तिकच्या खाली कुंकवाने तुम्हाला ओम विष्णवे हा मंत्र लिहायचा आहे. कारण माता लक्ष्मीला विष्णूंची सेवा ही अत्यंत प्रिय आहे आणि आपल्या घराचा मुख्य उंबरठा हे लक्ष्मीचे स्थान आहे. तिथूनच आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते आणि मुख्य प्रवेशद्वारावरती हे स्वस्तिक काढल्याने ती प्रसन्न होते आणि आपल्या घरात अखंड वास करते. तसेच या दिवशी आपल्या स्वयंपाकघराची देखील पूजा करायची आहे. ज्या घरामध्ये अन्नपूर्णा वास करते तिथे माता लक्ष्मी ही स्वतःहून निवास करत असते. त्यामुळे तिथे सुद्धा कुंकवाने स्वस्तिक काढा, गॅस शेगडीची पूजा करा, अन्नपूर्णा मातेची पूजा करा. तसेच तुळशीची सुद्धा पूजा करायची आहे. तुळशीपाशी सुद्धा छान हळदीने स्वस्तिक काढायचं आहे. तुळशीला जल अर्पण करायचं आहे. हळद कुंकू लावून 11 प्रदक्षिणा करायच्या आहेत. तिथे सुद्धा एक छान असा तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे. तुळशीपाशी सुद्धा स्वस्तिक काढल्याने घरात कधीही अन्नधान्याची कमतरता ही भासत नाही आणि म्हणून अशा पद्धतीने आपल्याला या गुरुपौर्णिमेला आपल्या घरामध्ये ही छोटीशी सेवा जी आहे तर ती आवर्जून करायची आहे. त्याचबरोबर या दिवशी प्रत्येकाने आपल्या मुलांकडून, आपल्या मुलांच्या हातून त्यांच्या वडिलांचं औक्षण जे आहे तर ते आवर्जून करून घ्यायचं आहे. कारण आपल्या मुलांचे गुरु हे सर्वप्रथम आईवडील असतात. आपण आपल्या मुलांना चांगला मार्ग दाखवतो. त्यांच्या आयुष्यातील अडचणी दूर होण्यासाठी आपण पुरेपूर प्रयत्न करत असतो आणि म्हणून
मुलांचे सगळ्यात पहिले गुरु म्हणजे आई-वडील असतात आणि या दिवशी आपल्या मुलांच्या हातून आपल्या गुरूंची सेवा ही झालीच पाहिजे. त्यामुळे या दिवशी प्रत्येक आई-वडिलांनी आपल्या मुलांकडून आपल्या स्वतःचं औक्षण करून घ्यायचं आहे. मुलांना आशीर्वाद घ्यायला लावायचे आहेत. तर अशा पद्धतीने हे छोटेसे उपाय आणि सेवा ज्या आहेत तर त्या आपल्याला उद्या बुधवारी गुरुपौर्णिमेला करायच्या आहे. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.